नमस्कार. निचिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फिश मसाला. फिश मसाला हा स्पेशल आपण फिश तळण्यासाठी किंवा जो रस्सा बनवतो फिशचा, त्याच्यासाठी यूज केला जातो. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. धणे घेतलेत आपण 1 चमचा, मिरी घेतले 1 चमचा, तेलफळं घेतले 1 चमचा, जिरं घेतले 2 चमचे, बडीशोप 2 चमचे, हे बेडगी मिरची आहे, ही संकेश्वरी आहे आणि ही काश्मीरी मिरची आहे. हे 4-5 अशा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अगदी थोड्या प्रमाणात आपण हा मसाला बनवणार आहोत. तर हे सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे. पॅन तापलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये प्रथम मिरी घालून घ्यायची आहे. आणि अगदी फार पण हे भाजून घ्यायची नाहीयेत आपल्याला. अगदी 2 मिनिटामध्ये हे गरम करून घ्यायचं. मॉइश्चर निघून जाईल याचं आणि ते आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण हे धणे ते भाजून घ्यायचे. धणेही भाजले गेली आहेत आणि तेही आपण या भांड्यात काढून घ्यायचे. त्यानंतर बडीशोप, छान अशी भाजली गेली आहे बडीशोप आणि तेही आपण आता भांड्यात काढून घेणार. त्यानंतर जिरं आपण करणार आहोत. फिश मसाला हा खूपच छान लागतो आणि ह्या मसाल्यामध्ये जर फिश बनवले तर ते चवीला एकदमच उत्कृष्ट अप्रतिम लागतात. एकदा करून बघा तुम्ही. जिरं जिरंही भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. त्यानंतर तेल परत अगदी 2 मिनिटात हे तेलपळ पण भाजून झालेली आहे आणि तीही आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ज्या मिरच्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत. तर आपण इथे कोरड्याच मिरच्या भाजून घेणार आहोत, कारण ह्या उन्हामध्ये आपण टाकून घेतलेल्या. त्याच्यामुळे छान लगेच भाजल्या गेलेल्या आहेत. त्याही आपण आता काढून घेऊ. बेडगी आहे, भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यामधून आपण ते बारीक दळून घेऊया. अशा प्रकारे काढून घ्यायचं. आता ही काश्मीरी मिरची, तीही छानपैकी पाहू शकता भाजली गेली आहे आणि तीही आपण आता काढून घेणार. गॅस बंद करायचा आहे आणि थंड झालं की आपण मिक्सर मधून बारीक वाटून. असं थंड झालेलं हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि ते दळून घेऊ. पाहू शकता अशा प्रकारे आपला ग्राइंड करून हा मसाला तयार झाला. तर अशा प्रकारे आपण आता मसाला आपण दळून घेतलेला आहे आणि या भांड्यामध्ये काढून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निचिताच मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा. सर्वत्र सुगंध पसरलेला आहे. याच्यामध्ये फिशचा रस्सा अगदी उत्कृष्ट आणि छान लागतो. तर नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.